पंढरपूरमधील समाजसेवक श्री मुजम्मिल कमलीवाले यांनी पंढरपुरामध्ये अनेक समाजोपयोगी कार्य केले. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तर विशेषतः जागोजागी जाऊन औषधं देणं, फवारणी स्वतः करणं, पाठीवर तो पंप घेऊन स्वतः फवारणी केली. परंतु त्यांना वाटलं की मंदिराच्या भोवतालची फवारणी करावी, परंतु शेवटी धर्म बदल असल्या कारणामुळं एक मुस्लिम युवक हे करतोय. कुठे एक मनामध्ये असं वाटायला लागलं की कुणी आपल्याला जवळ करतील तिथं नाही करतील. त्यांनी मला माझी ओळखही नसताना त्यावेळेस सहज त्यांचा एक मित्र आहे अशफाक देवडे म्हणून, त्यांच्या माध्यमातून फोन केला आणि असं मला विचारल्यानंतर मी म्हणलं सांगितलं मी सांगतो म्हणलं तिथं. आणि त्यानुसार या मंदिराच्या भोवतालचा सगळा परिसर चौफाळा ते महाद्वार घाटापर्यंत संपूर्ण परिसर त्यावेळेस बंदच होतं, पण संपूर्ण फवारणी केली. त्या माध्यमातून कोरोनाला आळा बसेल अशी भूमिकाही त्यांची होती. त्याचबरोबरीने इतरही अनेक भागामध्ये त्यांनी समाजोपयोगी कार्य एवढी केलेली आहे की जे अनाथ आहेत, गरीब आहेत, जे रस्त्याने मोकाट फिरतायत असे लोकांना जर काय आजारी पडले ही झाली तर त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांचे उपचार करणे. काही ईडी लोक फिरत आहेत, त्यांना एका ठिकाणी बसवून त्यांचे केस वगैरे कापून त्यांना आंघोळ वगैरे घालून नवे कपडे घालणं, त्यांचे काय आजाराविषयी ट्रीटमेंट करणं, अशी अनेक कार्य केल्यामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातूनच मला वाटतं मागच्या वर्षीच त्यांना श्रीलंकेमध्ये एक मोठा पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर काय त्यांच्या मनात वाटले देव जाणे, मलाही काही माहिती नव्हतं. मला कालच्या दिवसाला एक जणाने ती पोस्ट टाकली की सर्वस्व म्हणून, आणि ती पोस्ट ज्यावेळेस मी वाचली त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आले की ह्या पोराने केवढं मोठं धाडस केलं आहे, अतिशय मोठं धाडस केलं आहे. वास्तविक दोघाच्या धर्मामध्ये भेद आहे, तो मुस्लिम आहे, मी हिंदू आहे, परंतु हा भेद न मानताना एक सहकार्याची बी मी केलेली भूमिका डोळ्यासमोर ठेवून मी बाकी काही केलेलं नाही, पण त्यांनी भरपूर कष्ट केलेलं असताना फक्त सहकार्य म्हणून मी केलेलं आहे. त्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या रक्तामधून माझं आणि त्याचं चित्र काढून त्याची फ्रेम मला आज भेट दिलेली आहे. या विठ्ठल मंदिरामध्ये भेट दिलेली आहे. दरवर्षी तो त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही मेडिकल किट, काही मेडिकल साहित्य मंदिराला भेट देतो. हा त्याची मोठी खासियत आहे. आणि पंढरपूरच्या मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा जर बोलायचं झालं तर तो समाजसुद्धा तसा, जर त्यांची बकरी ईद ही नेहमी जवळजवळ एकादशीला येते, परंतु ती ईद त्या दिवशी ते साजरी करत नाहीत कारण एकादशीची वारी असते म्हणून. आणि असे संस्कार पूर्वीपासून असल्यामुळं आणि पंढरपूरच्या लोकांना वारकऱ्याचे संस्कार असल्यामुळं काही त्यातील युवक हे इतर मार्गाला असू शकतील, नाही असं म्हणत नाही, परंतु अनेक चांगले युवक या मार्गामध्ये येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. रामकृष्ण.